या मुंबईचं क्रिकेटसुद्धा आणि फ्युचर्स आहेत आपल्या इंडियन वुमन्सचं. खरं तर तिलासुद्धा शुभेच्छा देऊया. त्याचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. तर जाऊया, नवीन सामना आपल्या समोर येतोय आणि पुन्हा एकदा आवाज ऐकूया आपण सुशांतजी पाटील सर यांचा. चलते मैदान की ओर, गेम ऑन। दूसरे मैच यहाँ पर चालू, काफी बढ़िया मुकाबले देखने को मिलेंगे। पहली गेंद ये रही आपके सामने, ऊपर से उठाया, ज्यादा देर हवा में, खिलाड़ी तैनात, विकेट कीपर यहाँ पर, और ये गलती की गुंजाइश नहीं थी, क्योंकि पहली गेंद के ऊपर आइकॉन की कैच आना ये आपके लिए एक बोनस पॉइंट था, लेकिन गवाया है। कॉलिंग हुई नहीं शायद, या फिर धूप उजाला आंखों पे आया, शायद ऐसा ही कुछ हुआ होगा। दोनों भी टीम के 12वें खिलाड़ी, क्योंकि जी क्रिक पे लाइव टेलीकास्ट चल रहा है, तो मैं विनती करता हूं दोनों भी टीम के 12वें खिलाड़ी अतुल 11 करंजाड़े बनाम मोरिया पड़स पे। चलिए आइए, अगली गेंद इस वक्त गुड्डू। टैपिंग क्रिकेट इस वक्त, ज्यादा देर हवा में, बहुत ही बेहतरीन स्ट्रोक, खिलाड़ी तैनात, और एक गलती वहां पर की गई। वहां पर गलती होना संभव है, क्योंकि आउटफील्ड उस तरह है, लेकिन कैच हाथ में बैठ गई थी। रनों की संख्या 2। प्रतीक और अजीत मुंगा जी, काफी बढ़िया क्रिकेट का नजारा है इस वक्त। थोड़ी धूप है जो चाहते नहीं खिलाड़ी। ऊपर से उठाया, ये गेंद नहीं रुकेगी, गेंद आई लॉन्ग ऑन के ऊपर से, 6 रन। इस 6 के साथ रनों की संख्या 8 पर जाएगी, 8 रन। जब भी टॉपर आइकॉन का एक खेमा होता है, तब इस मैदान में काफी बड़ा रोमहर्षक मुकाबला हो जाता है, छक्के देखने को मिलते हैं। परसों के दिन में टॉपर आइकॉन का यहाँ पर मुकाबला था, 10 टीम थे। उस दिन भी काफ़ी बढ़िया छक्के देखने को मिले थे। आज यहाँ पर हमारे दर्शक थोड़े कम है, लेकिन जी क्रिक के माध्यम से जो घर बैठकर देख रहे हैं यूट्यूब पे, वो ज़रूर अपने अपने टीम के लिए कमेंट्स द्वारा जी चैनल पे, जी क्रिक चैनल पे बधाइयाँ देते होंगे। और क्रिकेट में क्या होगा, कौन जीतेगा कौन नहीं जीतेगा, तो अलग अलग तरीके के कमेंट्स होते हैं। कुछ लोग कॉमेडी करते हैं, 2-3 इकट्ठा बैठते हैं। ये क्रिकेट का एक आनंद है। चलिए अगली गेंद, छक्का आने के बाद इस वक्त बल्लेबाज अजीत मुंगा जी यहाँ पर खेलने का प्रयास। टैप क्रिकेट, देखिए दाहिनी ओर खींच लिया गेंद को, और एक 6 रन, लगातार 2 छक्के दागे, और रनों की संख्या 14 पर जाकर पहुंची। पहली 2 गेंदों में थी 2 रन, उसके बाद 2 बड़े स्ट्रोक। मोरिया 11 पड़स पे बनाम अतुल 11 करंजाड़े, इन दोनों के बीच मुकाबला काफी बड़ा है। इससे पहले देखा आपने, अंकेश कामोटकर 49 बनाकर अपने टीम को जीत दिलाने में सफलता भरे रहे। यहाँ पर टप्पा में गेंद को उठाया, और ये गलती, 4 रन। रबर बॉल उछलती है, टेनिस क्रिकेट का सबको अंदाज़ा है। रबर बॉल की प्रैक्टिस कम है, शायद इसी वजह से अंदाज़ा नहीं ले पा रहे, लेकिन
गेंद के ऊपर जाएंगे ना तो गेंद भले ही अपने बॉडी को टकरा जाएगी, गेंद रुकने का एक ज़्यादा संभावना होती है। अगली गेंद यॉर्कर लाइन की गेंद, एक्स्ट्रा कवर की दिशा में खिलाड़ी तैनात, यहां पर गेंद को उठाएंगे, तब तक 1 रन का इजाफा, 19 रन स्कोरबोर्ड के ऊपर। पहले ओवर की समाप्ति के बाद बिना किसी विकेट के नुकसान पर 19 रन। जिसका ज्यादा हाईएस्ट स्कोर होगा ना दोनों भी राउंड में जिसका ज्यादा हाईएस्ट स्कोर उसको बाय दी जाएगी। ये ध्यान में रखिए और खेलिए। सबका स्वागत है। स्वर्गीय अनिरुद्ध हिरू गोवारी स्टैंड और स्वर्गीय गेणु नारायण मात्रे स्टैंड, ये जो 2 स्टैंड है ना इस मैदान के, उसी स्टैंड में दोनों भी टीम को बैठना है। सनराइज क्रिकेट एकेडमी कामोठे आयोजित बारिश की ये रबर बॉल वाली टूर्नामेंट, लेकिन बारिश ही गायब है। देखिए इस वक्त नए गेंदबाज आए वरद भगत, और पहली गेंद फेंकी, 1 रन खर्च की, ऑल टोटल 20 रन स्कोरबोर्ड के ऊपर। आज पानी की व्यवस्था की गई है। स्वर्गीय गेणु नारायण म्हात्रे, इनके सुपुत्र गणेश म्हात्रे, इनकी ओर से उनका हम स्वागत करते हैं। इस वक्त 1 रन तो कंप्लीट की है, दूसरी की कोशिश नहीं रहेगी। आप देख सकते हो 3 गेंदें यहाँ पर हो चुकी हैं। जैसे ही वरद भगत गेंदबाजी के लिए आए, पिछली ओवर में गई थी रन संख्या 19, और अपने आप को अपने टीम के लिए 3 गेंदों में संभाला, सिर्फ 3 रन खर्च किए। और अगली गेंद चौथी होगी। ये देखिए यॉर्कर, ब्रह्मास्त्र, क्या बात, ब्रिलियंट गेंद थी। ऐसी गेंदबाजी, आपके गेंदबाजी करते वक्त जब वॉइस आपके अंदर का बाहर आता है ना, तब समझ लीजिए गेंदबाज पूरी तरह प्रयास कर रहा है, 100% दे रहा है, कुछ चाह रहा है कि इस विकेट को रोका जाए, और वही हुआ वरद भगत द्वारा। ये देखिए यहाँ पर गेंद तो उछली, लेकिन इस वक्त वाइड गेंद का करार कहते हुए तो परेश कड़के और सूरज पाटिल, ये 2 आइकॉन जो है, उनसे विनती है, सनराइज क्रिकेट एकेडमी आपका हम स्वागत करने के लिए यहाँ पर तैयार है। तो परेश कड़के और सूरज पाटिल आइए। सुलक्षण भोईर और संजय मात्रे आपकी राह देख रहे हैं। अगली गेंद राउंड विकेट से इस वक्त वरद की, काफी बढ़िया गेंद थी, लेकिन इस वक्त दिशा से भटकते हुए हरिश्चंद्र फड़के सर कह रहे हैं इट इज अ वाइड बॉल, ये वाइड गेंद है, वाइड करारा कहते हुए रनों की संख्या 1 से आगे बढ़ेगी। आप देख सकते हो बल्लेबाज अजित मुंगाजी और प्रतीक जाधव, जिसमें अजीत मुंगाजी ने 2 छक्के और 1 चौवा दागा है। ये देखिए ऊपर से उठाया, हवा में है गेंद, वहां पर खिलाड़ी तैनात, ये अंदाजा तो चूका लेकिन गेंद नहीं। इस वक्त हेमंत भगत थे शायद वहां पर आइकॉन प्लेयर द्वारा। हेमंत भगत आज इस मैदान में सीधे कराडी प्रीमियर लीग से लौटे हैं, बहुत देर के बाद वापसी हुई है नहीं, करवाई है। आइए हेमंत भगत का भी स्वागत करते हैं, दोनों भी आइकॉन का, दोनों भी टीम के चारों आइकॉन का स्वागत करते हैं। अगली गेंद, ये लोअर फुल टॉस, ऊपर से उठाई, ज्यादा देर हवा में, क्या है जी जरूर, नंबर है 6। काफी बढ़िया क्रिकेट, कड़ी धूप में और गर्माहट पैदा कर रहे हैं अजित मुंगाजी, आइकॉन के तौर पर खेल रहे हैं। बैटिंग लाइन की
कमान संभालते हुए आप देख सकते हो। अतुल 11 करंजाड़े बनाम मोरिया 11 पड़स पे, और संख्या हुई है 31 रन। तो जरूर यहां पर हाईएस्ट स्कोर दिया जाएगा, और समझो अगर एक चाहिए और 6 रन लगाए तो 5 नहीं पकड़ी जाएगी। सिर्फ जो टारगेट है ना, वो टारगेट से आगे आपको अगर जीत मिली तो वो पकड़ा जाएगा, ये ध्यान में रखिए। कारपेट को घसीटती हुई गेंद डीप पॉइंट की तरफ, वहां पर खिलाड़ी तैनात, गेंद को उठाएंगे, फेंकेंगे, तब तक 1 रन। पहले बल्लेबाजी करने के लिए आए हैं जिन्होंने अब तक पार्टनरशिप बनाई है 32 की। नए गेंदबाज हैं राहुल। अब तक 1 गेंद 1 रन खर्च की है। वरद भगत ने अच्छी गेंदबाजी की, अंत वाली गेंद पर थोड़ा सा नुकसान हुआ। अजित मुंगा जी फिर से इस गेंद को खेलेंगे। ओ हो नजाकत है इस स्ट्रोक में, बड़ा स्ट्रोक खींच कर निकाला है। आज शायद अजित मुंगा जी बहुत सारे स्ट्रोक लेकर आए हैं। 38 रन स्कोरबोर्ड के ऊपर। करंजाड़े बनाम पलस पे, दोनों के बीच ये मुकाबला। करंजाड़े टीम आज बहुत सारा छग्गों का खेमा लेकर आई है। इससे पहले अंकेश कामोटकर ने बड़े स्ट्रोक लगाए थे। रनों की संख्या हो चुकी है 38। 9 गेंदे और 32 रन बनाए हैं। अजित मुंगा जी, जितनी अच्छी बॉडी है उनकी, वैसे ही फिटनेस के साथ अपनी बल्लेबाजी। लोअर पिल्टोस और एक 6 रन, दिल जीत लिया है इस बंदे ने। काफी बढ़िया एक्स्ट्रा कवर के ऊपर से ये गेंद को खेला। 6 रन आए। 6 रन के साथ लगातार 2 छक्के, लगातार 2 छक्के दागे हैं इस बल्लेबाज ने। और रनों की संख्या 44 धावा धावपल का वरती। 44 लॉस ऑफ द 0 विकेट। चेरोबा बिल्डर्स एंड डेवलपर्स गुणवंत गुवारी, इनका स्वागत करते हैं हम सनराइज क्रिकेट एकेडमी कामोठे में। अजित मुंगा जी नाम नहीं ले रहे रुकने का, रुकना मना है, सिर्फ ठोकना जानते हैं। आज सनी मोहिते कुछ मीटिंग करके आए, शायद कुछ तो खिलाया है अपने खिलाड़ियों को, लेकिन गेंदबाज को सोचना होगा। जैसे वरद भगत ने गेंदबाजी की थी, 12 रन खर्च किए थे, उससे भी कम रन संख्या देनी होगी, तब जाके अगली इनिंग आपको अच्छी मिलेगी। और एक हो सकती है, लेकिन हवा में गेंद, और यहां पर उससे बाहर थी गेंद, और कोशिश अच्छी रही। खिलाड़ी गेंद को उठाने का प्रयास करेंगे, लेकिन 1 रन। बाउंड्री लाइन पे जो फील्डिंग की है ना, काफी बढ़िया है वरद भगत द्वारा। 1 रन के साथ स्कोरबोर्ड देख सकते हो आप किस तरह फील्डिंग का नजारा यहां पर। ओ माय गॉड, व्हाट अ फील्डिंग। यॉर्कर लाइन, वरद भगत वंस अगेन चांस फील्डिंग की, और एक बढ़िया फील्डिंग, क्या बहुत बढ़िया। आज उसको बहुत ही बेहतरीन परफॉर्मेंस करने का एक चांस मिला है, तो चांस तो बनता है। आप देख सकते हो आज जरूर वरद भगत की तारीफ होगी, अजित मुंगा जी की तारीफ होगी, लेकिन गेंदबाजों की तारीफ करनी है तो उनको गेंदबाजी अच्छी करनी होगी। टैपिंग क्रिकेट, खिलाड़ी नहीं है, खुद गेंदबाज बैकर दौड़ेंगे, तब तक 1 रन तो कंप्लीट। 47 रन स्कोरबोर्ड के ऊपर। 3 ओवर का खेल खत्म होता हुआ 47 रन स्कोरबोर्ड के ऊपर। अब यहां पर अभी भी 2 ओवर का खेल बाकी। 5 ओवर का मुकाबला जब होता है पहले राउंड का, तब बल्लेबाजों को एक आशाएं रहती है अपने खिलाड़ियों से कि ज़्यादा तौर पर पट्टी पर खेलते हुए नजर आए, लेकिन इस वक्त 47 रन 47 धावा
हमारे साथ ओमकार क्रिश जुड़ चुके हैं स्कोरर की भूमिका निभाते हुए। आप देख सकते हो स्क्रीन के ऊपर 47 और उसके आगे 0, यानी कि कोई भी विकेट नहीं है। और 12 गेंदों में 40 रन बनाए अजित मुंगा जी ने। जिसने 12 रन खर्च किए थे, कम से कम रन संख्या दी थी, उसी के खेमे में अब दूसरी ओवर आई, यानी कि टीम की चौथी ओवर। 12 गेंदे 40 पर खेल रहे अजित मुंगा जी। ये देखिए, ये बड़ा स्ट्रोक पुल किया, सक्सेसफुल किया और इस गेंदबाज के पहली गेंद के ऊपर गुल किया, 6 रन। पिछली मैच में अंकेश कामोटकर ने 49 बनाए और अनिकेत को कहा मुझे 50 की जरूरत नहीं, तुम ये मैच जिताओ। इस वक्त मुंगा जी आए हैं और 4 की दूरी है। ये लोअर फुल टॉस है, खुद के फॉलो थ्रो में यहां पर वरद भगत डायरेक्ट हिट करने की कोशिश। मौका अच्छा था, लेकिन सीधे स्टंप अगर होते तो थोड़ी मुश्किल होती है। अगर नीचे के स्टैंड को अगर गेंद रुकती तो जरूर कुछ हो पाता, लेकिन और तो और की बात नहीं करेंगे। अंतिम ओवर में हम जरूर बताएंगे। ये देखिए यहां पर फ्लैटेड डिलीवर, ये 4 रन और 50 कंप्लीट। जोर से तालियां, बैट ऊंची करनी है अजित मुंगा जी। क्या बढ़िया 14 गेंदे और 50 रन बनाए अपने टीम के लिए। आते ही तहलका मचाया है और खामोशी पैदा की, और यहां पर माहौल बनाते हुए करंजाड़े टीम के साथ अतुल 11 करंजाड़े टीम अभी भी 9 गेंदे शेष है पहले इनिंग की। रनों की संख्या 57, उनमें से 50 रन अजित मुंगा जी की है। वरद को अच्छी गेंदबाजी करनी होगी। ये देखिए ऐसी गेंदबाजी करनी होगी। गेंद बहुत ही बढ़िया डाली है। पॉपिंग क्रिच की जो लाइन होती है ना, उसके अंदर आप गेंदबाजी करोगे ना तो आपकी एक गेंद खराब जा सकती है, लेकिन उसके बाद फिर से कोशिश करोगे तो बल्लेबाज को मारना थोड़ी दिक्कत हो जाएगी। यही किया यहाँ पर वरद भगत ने, ऐसे ही करना होता है। ऑफ साइड वाला यॉर्कर एरिया, अगर खिलाड़ी डाउन द ग्राउंड होकर बैटफुट पर जाकर या फिर नीचे झुककर खेलता है, ओ माय गॉड, ये नो गेंद। ज़्यादा स्पीड डालने की वजह से शायद ये गेंद नो गिरी, लेकिन विकेट कीपर ने गेंद रोकी, ये बेहतरीन काम किया। और रबर बॉल जब गेंदबाज के हाथ से छूटती है तो विकेट कीपर की बहुत बड़ी एक जिम्मेदारी होती है, क्योंकि गेंद लगती है हाथ के ऊपर। उसके बावजूद यहाँ पर गेंद रोकना आसान नहीं है दोस्तों। ये देखिए, नामुमकिन को मुमकिन बनाना अजित मुंगा जी हर वक्त जानते हैं। इसे टेनिस पता है, इसे लेदर पता है और इसे रबर भी पता है। और अपनी जो झलक है ना, कौन से भी क्रिकेट, कौन से भी मैदान में, कौन से भी सीजन में वैसे की वैसी रखना एक बेमिसाल कर्तव्य है इस बल्लेबाज का। रनों की संख्या 64। आज ऐसा अगर स्कोर हुआ तो मुझे नहीं लगता ज़्यादा टाइम यहाँ पर हम पूरी मैच समाप्त करने के लिए दे सकेंगे। खिलाड़ी आज कुछ तो जरूर लेकर आए। कल स्वतंत्र दिन था, जरूर सबने घर घर में झंडा लहरा के मनाया है और भारत माता को प्रणाम किया, हमारे शूरवीरों को याद किया। आज यहाँ पर उसके बाद वही एक झलक और एक शायद हो सकता है वहाँ पर, और एक 6 रन माहौल को बनाते हुए 8 छक्के दागे, 8 छक्के। 4 ओवर का मुकाबला यहाँ पर खत्म होता हुआ अजित मुंगा जी को देख सकते हो प्रतीक से बात करते हुए। और रनों की संख्या पहले ओवर में 19 आई, उसके बाद 12 आई, उसके बाद 16 आई, उसके बाद 16 आई, उसके बाद इस ओवर की बात करूंगा 24 रन, कुल मिलाकर 70 रन, 70 रन बनाए हैं। अंतिम ओवर है, इससे पहले 78 रन बनाए थे। 79 का टारगेट था पहली मैच में, वो पार कर चुके थे। इस वक्त 70 रन बने।
अंतिम ओवर। ये गेंद केतन भगत द्वारा वाइड आई है और वाइड के साथ बात करेंगे 71 रन। प्रतीक को अब इस 6 गेंदों में और अजित को ज्यादा रन बनाने का एक और से चांस मिला है। ये देखिए यहां पर डॉट गेंद, ऐसी गेंदबाजी करनी होगी। केतन भगत पिछली ओवर में बहुत मार गिरी है गेंदबाजों को। वरद भगत से आशाएं थी कम से कम रन संख्या या फिर एक आध विकेट निकाले। जब विकेट जाता है थोड़ा प्रेशर आता है, स्कोर की गति रुक जाती है, लेकिन ऐसा देखने को नहीं मिला। नॉट आउट है अभी भी पहले बल्लेबाज जो आए हैं। केतन भगत फिर से डॉट बॉल के साथ खेलेंगे। यॉर्कर लाइन की गेंद, हेलीकॉप्टर उठाने चाहता लेकिन एक ही रन मिलेगी। संपर्क नहीं कर पाए, गेंद की रफ्तार ज़्यादा थी। 72 रन अजित मुंगाजी आए हैं जो अब तक 62 के ऊपर 19 गेंदों में 62 के ऊपर खेल रहे हैं। वो अजित मुंगाजी शांत होकर दहाड़ लगाते हुए नजर आते हैं। अभी भी 4 गेंदें शेष है। ये देखिए यहां पर उड़ गई गेंद, गेंद गई लॉन्ग स्टॉप के बाहर। 6 रन 68 के ऊपर खुद खेल रहे हैं और अपने टीम की बात करेंगे तो स्कोर हुआ है 78। हाईएस्ट स्कोर को बधाई दी जाएगी। शायद इसी वजह से अजित मुंगाजी यहां पर जूझ रहे हैं, खेल रहे हैं, लड़ रहे हैं अपने टीम के लिए पहले इनिंग में। ये और एक ये ऊंची उड़ान भर दी है गेंद ने। स्वर्गीय अनिरुद्ध इरू गोवारी स्टैंड के ऊपर से 6 रन। कुल मिलाकर देखा जाए 84 रन बनाए हैं अतुल 11 करंजाडे टीम ने, और मौर्य 11 प्लस पे टीम को अब संघर्ष बढ़ गया है। गेंद की बात करेंगे, 2 गेंदें शेष है, खुद खेल रहे 74 पर 21 गेंदों में अजित मुंगाजी 10 छक्के दागे, 10 सिक्सर लगाए हैं। केतन भगत पहली गेंद जिस तरफ फेंकी थी ना डॉट वाली, वैसी ही फेंकनी होगी। ये देखिए पीछे की तरफ गेंद चली गई, वहां पर खिलाड़ी तैनात है। गेंद को उठाने का प्रयास, यहां पर स्ट्राइक चुराने की कोशिश और सफल। देखिए पहले से ही रन संख्या ज़्यादा है और ऐसे में स्ट्राइक मिलना और थोड़ा सा रनों की गति बढ़ाना हो सकता है। अंतिम गेंद है और 86 रन इस वक्त हो चुके हैं। 86। ये लोअर फुल टॉस ब्रह्मास्त्र का उपयोग और इस वक्त अंतिम गेंद के ऊपर कोई भी रन नहीं। विकेट जरूर मिलेगी रनआउट की। और केतन ने पहली गेंद डॉट जिस तरह फेंकी थी वाइड के बाद, उसी तरह अंतिम गेंद का एंड किया है। पहले इनिंग की समाप्ति, पहले इनिंग की समाप्ति के बाद रनों की संख्या जाकर पहुंची है कुल मिलाकर अतुल 11 करंजाडे टीम की 86 और 87 रन का टारगेट रखा है मौर्य 11 प्लस पे टीम के सामने।
निशांत 11 दादरपाडा आणि जयनमान मोठा खांदा दोन्ही संघाचे कर्णधार आपण लगेच यायचं आहे. जयनमान क्रिकेट संघ मोठा खांदा आणि निशांत 11 दादरपाडा लगेच यायचं आहे. चला या मॅच नंतर आपण ऐकूया बेहतरीन टॅलेंट दीपक पाटील सर. हॅलो. चला जाऊया दुसऱ्या सत्राकडे. थँक्यू सो मच. सुशांत पाटील सरांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. अतुल 11 करंजवाडे संघ पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 5 ओव्हरमध्ये 86 धावा केल्यात. 87 धावांचं लक्ष. पहिल्या सामन्यामध्ये 79 चेस झाल्या होत्या. त्यासाठी सुद्धा शेवटपर्यंत मोठे प्रयत्न करावे लागले होते. इकडे पहिल्यांदाच रबर बॉलमध्ये आपलं नशीब आजमावतोय तो मोरिया 11 पळसपे संघ. ही पहिलीच एंट्री आहे खरं तर या संघाची. रबर बॉल कधी खेळतही नाही परंतु या स्पर्धेमध्ये मात्र खेळताना दिसल्या. परंतु अजित मुंगाजी चे वादळ मात्र घोंगावलं स्वर्गीय दिबा पाटील क्रीडा नगरी कामोठ्याच्या मैदानावर. आणि आणखीन एक अर्धशतक खरं तर पाहायला मिळालं. पहिल्या मॅचमध्ये 49 नॉट आऊट आपल्याला पाहायला मिळाले होते अंकेश कामोटकरच्या. आणि या मॅचमध्ये मात्र पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्याच अर्धशतकाच्या जोरावर खरं तर 76 धावांची ती इनिंग ज्याच्यामध्ये 10 षटकार 2 चौकार 23 बॉलमध्ये 76 धावा. प्रतीक जाधव फक्त सिंगल त्याला स्ट्राईक रोटेट करत राहिला. आणि दोघांनीच खरं तर मोठं योगदान दिलं या मॅचमध्ये. सगळेच गोलंदाज अपयशी ठरले. गुड्डू 19 वरद बगतनं पहिल्या षटकामध्ये 12 दिल्या होत्या. त्यानंतर राहुल बैकर 16 वरदनं नंतर 23 दिल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये केतन 16 दिल्या. आणि अशा पद्धतीनं मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाले. तर जाऊया सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आज आयकॉन हेमंत भगत फ्रॉम उसरली आणि राहुल बैकर नॉन स्ट्राईक एंडला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मान फ्रॉम कंठवली उरण वैभव पाटील सध्या चांगल्या फॉर्म. हॅलो. येस मॅचला होते सुरुवात. वैभव पाटील पहिलं षटक घेऊन सज्ज. हेमंत साठी इनसाइड एज लागली होती. बॉल पाठीमागे चाललाय फाईन लेगला. क्षेत्ररक्षक आहे पायानं अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला आणि तोपर्यंत मात्र दुहेरी धावा.
2 धाबेनं खातं उघडलं जात आहे. हेमंत शेतकरी आयकॉन म्हणून त्याच्यामध्ये आणखीन मोठ्या धावसंख्या करायची आणि अशा परिस्थितीमध्ये थोडासा दबाव जरूर असेल आयकॉनवर. नेक्स्ट मॅच निशांत 11 दादरपाडा आणि जनमान मोठा खांदा. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस रेडी या प्लीज. मोठा खांदा आणि दादरपाडा. ओव्हर द विकेट ना हा चेंडू टप्पा पडल्यानंतर लेंथ बॉल उसळी घेणारा सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. वैभव पाटील चांगल्या फॉर्म मध्ये आहे. नुकतीच नवी मुंबईतली स्पर्धा सुद्धा गाजवली. या गोलंदाजानं उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार मिळवला. अनेक नामवंत गोलंदाज होते, सगळेच ऑल इंडिया लेवलचे आयकॉन खेळाडू असताना सुद्धा कंठवलीच्या वैभव पाटीलनं मात्र स्पर्धा कौपे खेळण्याची गाजवली होती आणि तोच नामवंत गोलंदाज. आणखीन एक दीर्घाव चेंडूची सांगता. हेमंत भगत असं आयकॉन खेळतोय, दबाव आहे, परंतु इकडे वैभव पाटील समोर सपशेल शरणागती सध्याच्या घडीला पत्करले की काय. कारण या धावा कुठायच्या असतील तर सुरुवातीपासूनच अगदी पहिल्या ओव्हरपासूनच धावा येणं गरजेचं आहे. मागचा सामना आपण पाहिला होता, 79 धावा कामोटे संघ पराभूत झाला होता 78 काढून. पहिल्याच ओव्हरमध्ये 20 धावा सूरज पाटीलच्या अगेन्स्ट आल्या होत्या आयकॉन गोलंदाज. इकडे वैभव पाटीलचा हा चेंडू बॅकफुटला जाऊन समोरच्या दिशेला उडलाय, वाईडिश लॉंग ऑनला. इकडे 2 क्षेत्ररक्षकांची टक्कर आणि झेल सुटलाय. आणि तदनंतर पाहूया, पंचांच्या इशाऱ्याची जरूर आपण वाट पाहू, परंतु एक झेल होऊ शकला असता, परंतु दोघांमध्ये कम्युनिकेशन नव्हतं, ताळमेळ नव्हतं त्या ठिकाणी आणि त्याचमुळे दोनही क्षेत्ररक्षक पुढे आले. पंचांचा इशारा येतोय तो 4 धावांचा. चौकारानं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. हा पहिला मोठा फटका आहे मोरया 11 पळसप टीमसाठी. स्कोर कार्ड 6 वर 6 ऑन बोर्ड. ही सफलता मिळाली असते. आयकॉन फलंदाज हेमंतला बाद करण्याची संधी होती, परंतु सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर निलेश वायदंडे एक वेगळ्या फॉर्ममध्ये आहे आणि त्याच्याकडून सुद्धा चांगल्या परफॉर्मन्सची अपेक्षा असेल. वैभव पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आयटम ओव्हर द विकेट ना. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन पाहायला मिळालं होतं. ड्राईव्ह केला, थोडंसं मिसफिल त्या ठिकाणी लॉंग ऑनला. दुसरी रन कंप्लीट होत असताना दुहेरी धावांचं योगदान धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तो 8 या आकड्यावर. आस्किंग रन रेट फार मोठा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मोठे फटके आले नाहीत तर मात्र अंतर वाढत राहील चेंडू आणि धावा यांच्यामधलं आणि परस्पर संघासाठी कठीण होऊ शकेल हा सामना. वेगवान चेंडू होता, यावेळेस मात्र प्रॉपर टाइम झालं नाहीये. स्वतः गोलंदाज वैभव धावला शॉट एक्स्ट्रा कव्हर पर्यंत आणि जेल टिपलाय. आयकॉन हेमंत भगत बाद होतोय. पहिला धक्का मोरया 11 पळसप टीमला. पहिल्या ओव्हरमध्ये वैभव पाटीलनं खूप चांगली गोलंदाजी केली. फक्त 8 धावांचं षटक टाकलं आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर उर्वरित 4 ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी 79 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 किरण भोईर. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर अतुल 11 करंजाडे टीम कडून. सुमितचा पहिलाच बॉल स्विच करण्याचा प्रयत्न राहुल बैकरचा. पॉइंटला फिल्डर आहे, जेल टिपलाय. राहुल बैकर खाते उघडू दिलं नाहीये. 0 या धावसंख्येवर त्याला पाठवलंय तंबूच्या आश्रयाला. दुसरा धक्का पळसप टीमला. महत्वाची विकेट गमावतोय पळसप संघ या ठिकाणी. दडपड आहे, अगोदरच गोलंदाजांनी साजेशी कामगिरी केलेली नाहीये. खास करून क्षेत्ररक्षण सुद्धा सुमार दर्जाचं पाहायला मिळालं. झेल सोडले गेले, संधी देण्यात आली फलंदाजांना, अन्यथा
स्कोर कार्डवर वेगळ्या धावा सुद्धा पाहायला मिळाल्या असत्या आणि प्रचंड ओझ आहे सध्याच्या घडीला आणि त्याचमुळे प्रचंड ओझ्याखाली घुसमटलेली ही फलंदाजी पाहायला मिळते ती मोरया इलेव्हन पळसपे संघ 8-2. शहाऐंशी धावा सर्वाधिक टोटल पाहायला मिळाला आणि जो संघ सर्वाधिक धावा काढून जिंकणार आहे त्या टीमला बाय सुद्धा दिली जाणार आहे. त्यामुळं पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं ते 79 धावा चेस झाल्या होत्या, परंतु या मॅच मध्ये 86 धावा केल्यात. त्यामुळे या लढतीतील विजेत्या संघाला एक वेगळी संधी मात्र असू शकेल. पाहूया, लेग स्टंपच्या बाहेर होता, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त रन. आणखीन एक आयकॉन गुड्डू ऑन स्ट्राइक. हो, यावेळेस स्क्वेअर लेगला बॉल धाडलाय. पाहूया क्षेत्ररक्षक डीप मध्ये आणि त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होतोय, जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावांन करतात षटकार. गुड्डूच्या बॅट मधून येतोय हा पहिला षटकार. धावसंख्या 6 ने जम करेल ती 15 या आकड्यावर. 15 लॉस ऑफ 2 विकेट. गोलंदाज सुमितला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर राहुल बैकरला बाद केलंय. त्यानंतर व्हाईट बॉल आणि हा षटकार. गुड्डू ॲज आयकॉन खेळतोय पळसपे टीम कडून. पेटगावचा खेळाडू आहे. यावेळेस पहा, लेग ब्रेक टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर वळवतो. इकडे अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न स्कोअर लेगला मात्र करण्यात आला होता. इकडे शॉट निघालाय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. चांगली बॉलिंग. थोडासा फुल ठेवला होता, फुल लेंथ होता. ऑफस्टोनच्या बाहेर शपल क्रॉस झाला होता. फाईन स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. एका पाठोपाठ एक निर्धाव चेंडू आणि त्याचमुळे आता मात्र प्रेशर वाढत चालले ते मोरया इलेव्हन पळसपे संघावर. ये संपार हॅलो हॅलो चला, नेक्स्ट मॅच निशांत इलेव्हन दादरपाडा आणि चेअरमन मोठा कांदा. जर आपण इंटरेस्टेड नसाल तर सामना कमी षटकांचा खेळवला जाईल, याची नोंद घ्या. कारण मॅचेस सुद्धा वेळेमध्ये संपल्या पाहिजेत. यावेळेचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर जास्तच बाहेर वळवलाय सुमितनं आणि त्याच कारणास्तव इकडे व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांचा येत असताना एक अतिरिक्त रन मात्र प्राप्त होईल. हो, पुढे आला होता. पहा, टप्पा पडल्यानंतर आउटस्विंग होता हा चेंडू. सुमितचा शॉर्ट रनअप आहे, ॲक्युरसी चांगली आहे. अचूक टप्पावर मात्र तो गोलंदाजी करताना दिसतोय आणि त्याचमुळे आयकॉन गुड्डूला सुद्धा इकडे थांबवलंय. पाठीमागचे 3 चेंडू निर्धाव काढलेत ते सुमित या गोलंदाजानं. थोडासा रनअप मध्ये बिघाड. डेड बॉलचा इशारा पंचांचा. धावफलकावर 16 धावा आहेत. संत गतीनं ही वाटचाल सुरू आहे. टार्गेट आहे 87 धावांचं. इकडे रूम मिळाला थोडासा. बॅकफुटला जाऊन स्लॅश केलं होतं आणि कबा पॉइंटला मात्र आणखीन एक झेल टिपलाय. प्रथमेशनं हा दुसरा झेल टिपलाय आणि दोनही आयकॉन खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर जात असताना मोरया इलेव्हन पळसपे संघ 16 या धावसंख्येवर तिसरा फलंदाज गमावतोय. सुरुवातीला हेमंत भगत, त्याच्या पाठोपाठ राहुल बैकर आणि आता मात्र गुड्डू मात्रे. 3 फलंदाज बाद झालेत आणि सामना इकडून मात्र आस्किंग रन रेट आपण पाहिला तर प्रचंड वाढत चाललाय. त्याचमुळे थोडंसं कठीण, परंतु पाहूया या उरलेल्या चेंडूंमध्ये कशा पद्धतीने लढा दिला जाईल. कारण पहिल्यांदाच खरं तर रबर बॉल खेळतोय
स्पर्धेमध्ये बोरियालियन पळसपे आणि त्याच कारणास्तव इकडे आत्तापर्यंत आपण पाहिलं आयकॉनचा सुद्धा परफॉर्मन्स चांगला झालेला नाहीये या संपूर्ण मॅचमध्ये. चला टॉस करून घ्या. दादरपाडा त्याचप्रमाणे परेश ठाकूर दुधूम याचे या ठिकाणी आगमन झालं. त्याला विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि दादरपाडा टीम कॅप्टन लवकर पाठवा प्लीज. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतो. इकडे सेकंड इनिंग अगोदरच सुरू आहे. पंडितजी गोवारी साहेब यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. त्यांना विनंती आहे आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. भावेश आलाय गोलंदाजीला. पहिला चेंडू आपण पाहतोय. व्हाईट बॉलनं सुरुवात करण्यात आली या षटकाला. अमांतर धावेनं भर पडेल. एक अतिरिक्त रन अभय ठाणगेला आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला नवीन बॅटर. यावेळेचा हा चेंडू हाही चेंडू मात्र बाहेर निघतोय. अजून एक व्हाईट बॉल. थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न करतोय. थोडंसं चेंज ऑफ पेस. किरण भोईर म्हटला की एक नामवंत फलंदाज आहे. विस्फोटक फलंदाज ओळखला जातो किरण भोईर. टेनिसमध्ये नेहमीच आक्रमक खेळताना आपल्याला अनेक मैदानावर दिसला असेल, परंतु इकडे रबर बॉलमध्ये कशा पद्धतीनं परफॉर्मन्स करणार याकडे सुद्धा लक्ष लागले. अजून एक व्हाईट बॉल. षटकाला सुरुवातच झालेली नाहीये. 3 व्हाईट बॉलनं धावसंख्या वाढवले. स्कोर कार्ड 19 या आकड्यावर. 19 ऑन बोर्ड. नेक्स्ट मॅच निशांत 11 दादरपाडा आणि जनमान मोठा खांदा. टॉस केला जाणार आहे. दादरपाडा टीम आपण लवकर या कॅप्टन. भावेश गोलंदाजी मार्कवर. पहिले 3 व्हाईट बॉल. यावेळेचा हा चेंडू थोडासा खाली राहिला. टप्पा पडल्यानंतर बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक पहिला निर्धाव चेंडू यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. डॉट बॉल. तीन व्हाईट बॉल नंतर निर्धाव चेंडूची यस अंपायर्स. आडवा पॅटने यावेळेस मात्र वाईड लॉंग ऑनच्या वरतून खेचलाय. एक धमाकेदार स्ट्रोक किरणच्या पॅट मधून येतोय. षटकार. चला मोठ्या खांदा टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलाय. दादरपाडा टीम आपण जर आला नाही तर आपल्याला पेनलाइज केलं जाईल याची नोंद घ्या. तर या 6 धाबांच्या बरोबरीने टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचेल ती 25 या आकड्यावर. 25 लढावं लागेल. मॅचचा रिझल्ट काही लागला तरी चालेल, परंतु आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता मात्र खेळाडूंकडची दिसली पाहिजे. शॉट ऑफ लेन पुल करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये. स्क्वारला फिल्डर जज करतोय. झेल तर सोडलाय. किरणनं तर अगोदर ठरवलंच होतं की कदाचित हा झेल घेतला जाईल, त्यामुळं तो झेलकडे पाहत होता. अन्यथा 2 धावा सुद्धा इकडे कंप्लीट होऊ शकल्या असत्या. बऱ्याच वेळेला फलंदाज खरं तर अनेक वेळेला हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं की खास करून झेलकडे लक्ष जास्त असतं आणि मग बऱ्याच वेळेला झेल सुटल्यानंतर तुम्हाला जास्त धावा मिळत नाहीत. शुल्लक कधी कधी चुका, कधी कधी एक धावेनं जेव्हा संघ पराभूत होतात तेव्हा मग आठवतं आपल्याला की ह्या 2 धावा घ्यायला हव्या होत्या. ते एक धाव फार महत्त्वाची असते क्रिकेटमध्ये आणि सातत्यानं आपल्याला आजपर्यंत अनेक वेळेला हा अनुभव आला असेल. अभयचा हा स्ट्रोक यावेळेस मात्र ऑन साईडला मिड विकेटला. एकच धाव येईल. मोठे फटके बिलकुल येताना दिसत नाहीत. आतापर्यंत 2 षटकार किरणच्या बॅटमधून, एक गुड्डूच्या बॅटमधून, एक चौकार आला होता झेल सुटल्यानंतर हेमंतच्या बॅटमधून. आणि या दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये मात्र अर्धशतकी खेळी अजित मुंगाजीनं साकारली होती. षटकारांची खैरात आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्याचमुळे स्पर्धेमध्ये
तगडी धावसंख्या 86 धावा 5 ओव्हर्समध्ये कुठल्या गेल्या त्या अतुल 11 करंजाडे या टीमकडून. ओ यावेळेस मात्र एज लागली आणि प्लॅड ऑन झाला. चेंडू सरळ जाऊन स्टंपवर आदळतोय आणि आणखीन एक फलंदाज बाद होत असताना चौथा हादरा बोरिया 11 पळसप टीमला. परेश ठाकूर दुधूम विनंती आहे की आपण यावं कॉमेंट्री बॉक्स मध्ये. चला टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. मी पंडितजी गोवारी यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्य सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करावा. निशांत 11 दादरपाडा आणि जनमान मोठा खांदा. टॉस केला जाईल. चला दादरपाडा टीमने टॉस जिंकलाय. परेश ठाकूर स्वागत आहे आपलं. आणि नामवंत खेळाडू आहे उरण तालुक्यामधील ज्याचा सन्मान सुद्धा या ठिकाणी केला जाईल. तर करूया आपण परेश ठाकूर मिस्टर हेलिकॉप्टर या नावानं सुद्धा ओळखलं जातो. कमाल अष्टपैलू खेळाडू नामचीन खेळाडू आहेत सगळे रायगडमधले आज तुम्हाला पाहायला मिळतील आज आयकॉन खेळताना. आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाते. दीपकजी कार्लेकर सर ज्यांच्या शुभहास या ठिकाणी हा सन्मान आपण करतोय परेश ठाकूर. येस चला षटक समाप्त झालंय असं स्कोरर आम्हाला कळवतात. पहिले 3 व्हाईट बॉल आहेत. त्यानंतर डॉट बॉल षटकार 2 वेळा सिंगल आहेत. त्यानंतर विकेट आहे आणि शेवटच्या बॉलवर 1 रन आहे. 12 बॉलमध्ये 59 धावांची गरज आहे. 59 रिक्वायर्ड. फार मोठं आव्हान आहे कारण पहिल्या 3 ओव्हर्समध्ये अपेक्षित धावसंख्या निघालेली नाहीये. बोरिया 11 पळसपे संघ खरं तर अजूनही 6 फलंदाज आतापर्यंत उतरलेत परंतु तरी सुद्धा कॅप्टन अजूनही आलेला नाहीये खेळण्यासाठी. हे थोडंसं सरप्राईज करणारी गोष्ट होती कारण रेग्युलर कोणत्या खेळाडूचा सराव आहे तर कॅप्टन निलेश वायदंडे जो रेग्युलरली प्रॅक्टिस करतो रबर बॉलला. आणि हे 6 फलंदाज उतरवलेत परंतु अजूनपर्यंत कॅप्टन आलेला नाहीये. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नरच्या वरतून भिरकावलंय. जयेश हातमोडेच्या बॅटमधून येतोय षटकार. सनी कैकाडीवर मात्र हल्ला चढवलाय. कॅप्टन आहे सनी कैकाडी करंजाडे टीमचे. आणि करंजाडे संघ यावर्षी बऱ्याचशा स्पर्धा रबर बॉलच्या खेळताना दिसल्या आपल्याला. जयेश हातमोडे यंग टॅलेंट आहे ह्या टीमचं. ओव्हर द विकेट न कैकाडी थोडासा थांबला. त्यानंतर मात्र चांगलं टाइम पाहायला मिळतंय. स्क्वेअर लेगच्या वरतून भिरकावलाय. लॉंगेस्ट 6 फ्रॉम जयेश हातमोडे. 2 कन्झिक्युटिव्ह सिक्सेस. 2 षटकारानं टोटल मात्र जाऊन पोहोचेल ती 40 वर. समोर कितीही मोठं आव्हान असलं ना तरी आपण किती प्रयत्न केलेत ना या प्रयत्नांना दाद मिळते. मग मोठी धावसंख्या आहे म्हणून आपण अगोदरच मनाशी ठरवलं की होणारच नाही तर मग ती कधीच होऊ शकत नाही. क्षमता आहे या खेळाडूकडे. आणखीन एक बहारदार स्ट्रोक. आडबा बॅट ऑन साइडला. लगातार 3रा षटकार. जयेश हातमोडे ऑन फायर नाव. 6व्या क्रमांकावर आलाय आणि लगातार 3 षटकार. सनी कैकाडीच्या अगेन्स्ट मात्र हल्ला चढवलाय आणि 6 धावेनं धावसंख्या 46 या आकड्यावर. 46 ऑन बोर्ड. 86 केल्यात तर पळसपे संघ सुद्धा सध्याच्या घडीला चोख प्रत्युत्तर देत असताना आपल्यामध्ये असलेलं सुद्धा टॅलेंट दाखवलं जात आहे. यावेळेचा चेंडू थोडासा स्लाइस करण्याचा प्रयत्न ऑफस्टंपच्या बाहेर होता. थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. इकडे कोणतीही धाव नाहीये. 3 षटकारानंतर सुटकेचा निश्वास टाकला असेल सनीनं. इकडे मात्र बीट केलं होतं. बॉल चाललाय थर्डमॅन बॉर्डर लाईनच्या दिशेनं. सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता 22चा इशारा पंचांचा.
या चौकारानं टोटल मात्र पुढे जाईल. पळसपे संघाचं अर्धशतक धावफलकावर 50 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर पूर्ण होत असताना. त्यामुळे चेंडू बाकी ते 6 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 37 धावांची. सदतीस धावांची गरज आहे 6 बॉलमध्ये. 37 रिक्वायर्ड. चला स्पीडअप करा प्लीज करंजाडे टीम. 10 संघ आहेत, 5-5 षटकांचे सामने तुमच्यासाठी. सगळ्या स्पर्धेमध्ये 4 ओव्हर्स खेळवल्या जातात, त्यामुळे त्याचं सुद्धा भान ठेवा. प्रत्येक संघ वेळेमध्ये आला तरच या गोष्टी पॉसिबल्स आहेत. अन्यथा मग शेवटला मग 2-2 ओव्हरच्या सुद्धा सामने घ्यावे लागतात. का तर आपण वेळेवर येत नाही. तुम्हाला वेळ दिली लॉट्सप्रमाणे तर तुम्हाला माहिती आहे जेव्हा लाईव्ह चालू होईल तेव्हा तुम्ही घरातून निघणार. मग पहिली इनिंग आहे, मग अगोदरच आपल्याला माहिती आहे की आम्ही या इनिंग संपेपर्यंत पोचू. या अशा गोष्टी असतात. बऱ्याच वेळेला तुम्हाला याला उशीर होतो. आयकॉन खेळाडू सुद्धा आपले आपले वेळेमध्ये येऊ द्या. बऱ्याच वेळेला आयकॉन खेळाडू यायला उशीर होतो आणि आयकॉन आल्याशिवाय तुम्ही मैदानामध्ये उतरत नाही आहेत. त्यामुळं सर्व गोंधळ होतो स्पर्धेला. 6 बॉलमध्ये 36 धावांची गरज आहे. 6 षटकार मारावे लागतील. अभय ठाणगेला फुल टॉस बॉल ऑन साईडला वळवलाय. मिड विकेट बाउंड्रीच्या वरतून खेचलाय. उत्तुंग असा षटकार. यावेळेस मात्र समोरच्या दिशेला उडवलाय बॉल. संधी आहे वैभव पाटीलकडे. अलगद झेल टिपलाय. अभय ठाणगे बाद होतोय. 57 वर इकडे 5वा धक्का लागलाय. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 30 धावांची गरज आहे. 4 बॉलमध्ये 30 अशक्य प्रयास आव्हान आता मात्र होऊन बसलंय. नेक्स्ट मॅच दादरपाडा टीमनं टॉस जिंकला. आपल्या निर्णयाची अंमलबजावणी लगेच करायची आहे. जो काही निर्णय असेल, क्षेत्ररक्षण असेल, खेळाडू बाहेर येण्याची वाट पाहू नका. आपल्याला एका बाजूनं मैदानामध्ये लगेच उतरायचं आहे. पण बॅटिंग असेल तर तसं कळवा मोठा कांदा संघाला. शेवटचं षटक अजयचं. चला औपचारिकताच बाकी असं म्हणावं लागेल या मॅच मध्ये, कारण धावसंख्या एवढी मोठी होती. संपूर्ण मोठ्या धावसंख्येसमोर बिलकुल निभाव लागलेला नाहीये, कारण आता शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 29 धावांची गरज आहे. एक धाव. कॅप्टन आज 7व्या क्रमांकावर उतरलाय. खरं तर इनफॉर्म आहे. मागचे 2-3 हंगाम आपण पाहिले. रबर बॉल सुद्धा प्रॅक्टिस आहे. कुठेतरी वरच्या क्रमांकावर येऊन सुरुवात करणं गरजेचं होतं. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हटलं जातं. नेतृत्वानं सगळ्यात पहिल्यांदा असं आव्हान स्वीकारायचं असतं, परंतु इकडे 7व्या क्रमांकावर कॅप्टन आला. फटका पाहूया मिड विकेटला. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय. कॅप्टन डिपार्ट ऑन जस्ट 1 रन. नेक्स्ट मॅच बी रेडी. निशांत 11 दादरपाडा आणि जर्मन मोठ्या खांदा. सज्ज राहा आपण. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. ऑन साईडला जाता जाता का होईना पराभवाचं अंतर मात्र कमी केलं या फटक्यानं. आणि या पळसपे संघ 65 धावा पूर्ण केल्या.
आणि मान ऑफ द मॅच सामनावीर हा पुरस्कार मात्र जाईल. कमाल बॅटिंग, 23 बॉल मध्ये 10 षटकार, 2 चौकार, 76 धावा. नॉट आउट इनिंग. मान फ्रॉम अजनबी ओळे चलो रे. अजित मुंगाजी ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.